नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजचं आपलं हे राज्यसेवा फास्ट ट्रॅक बॅचमधलं फर्स्ट सेशन आहे. तर तुमचा पुढचा येणारा 60 दिवसांचा प्रवास आजपासून जर बघितलं तर 60व्या दिवशी तुमची एक्झाम आहे. तर खरं तर 50 दिवसच व्यवस्थित फ्लोमध्ये प्रवास चालणार आहे. त्यानंतरचे 10-12 दिवस हे तुम्हा सगळ्यांसाठी स्वतःचे असतील. तर आपण असं कन्सिडर करू की पुढचे येणारे राहिलेल्या दिवस म्हणजे एक्झामपर्यंतचे दिवस हे कशा पद्धतीने युटिलाइज करायचे आहेत, या दिवसांचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि एकूणच तुमचा दररोजचा अभ्यास तुम्ही कसा मॅनेज करायचा आहे, तो प्रोडक्टिव्ह कसा बनवायचा आहे, तर यावरती आधारित हे सेशन आहे. या सेशनमधून तुम्हाला तुमचा दररोजच्या अभ्यासाचं नियोजन, स्व अभ्यास म्हणजे जो तुम्हाला 8 ते 10 तास करायचा आहे आणि त्याचबरोबर लेक्चर्ससोबतचा तुमचा अभ्यास, तर हा दोन्ही कशा पद्धतीने सुसंगत चालवता येईल तर याबद्दलचं आपलं प्रॉपर नियोजन असणार आहे. करंट अफेअर्स कसे करायचे आहेत, कुठपर्यंतचे करायचे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला स्वतःचा स्कोअर कसा वाढवता येईल, तर अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आज चर्चा करूयात. आजचं हे फर्स्ट सेशन असल्यामुळं मे बी टीमकडून विजन गव्हर्नमेंट जॉबवरती सुद्धा हे लेक्चर अपलोड केलं जाईल. तुम्ही सध्या तरी विजन स्टडी ॲपमध्ये आणि विजन स्टडीच्या वेबसाईटवरती याचा लाभ घेत असाल ही अपेक्षा. आता पहिला मुद्दा हा आहे की तुम्हा सगळ्यांसाठी एक टाइम टेबल ऑलरेडी टीमनी टेलिग्राम चॅनलवरती आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करून दिलेलं आहे. हे तुम्ही डाउनलोड करायचं आहे, याची प्रिंटआउट काढायची आहे. यामध्ये तुमचा प्रत्येक सब्जेक्ट आणि त्याच्यामधला सब पॉईंट कशा पद्धतीने आणि कोणत्या सिक्वेन्सने तुम्ही करत जायचं आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे. याचबरोबर लेक्चर्सचं टाइम टेबलसुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 13 जानेवारीला होणारे लेक्चर्स इथं दिलेले आहेत. जगाचा भूगोल, त्यामध्ये सूर्यमाला हा टॉपिक, त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये घटना निर्मिती, त्यानंतर करंट अफेअर्सवरती एक सेशन असणार आहे आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये संख्या मालिका. तर या 4 विषयांचा अभ्यास हा लेक्चरच्या माध्यमातून तुमचा होईल. याला तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये कन्सिडर नका करू, कारण हा आम्ही लेक्चरकडून तुमच्याकडून घेतोय, म्हणजे आम्ही लेक्चरच्या माध्यमातून तुमच्याकडून करून घेतोय. ठीक आहे. सेल्फ स्टडी हा तुमचा स्वतंत्र चालणार आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही याच मुद्द्यांवरती सुद्धा स्व अभ्यास करू शकता. मात्र हा अभ्यास हा स्वतःचा अभ्यास नाही आहे, हा आम्ही तुमच्याकडून करून घेतोय. तर ह्याला तुम्ही लेक्चर लिस्टमध्येच ठेवा. स्वतःचा अभ्यासाचे 10 तास तुम्हाला वेगळे काढावेच लागतील. ते कसे काढायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला आपण 4 सेशन्समध्ये आपण डिवाइड करणार आहे. मॉर्निंग सेशन, त्याच्यानंतर आफ्टरनून सेशन, इव्हिनिंग आणि नाईट हा रिव्हिजनसाठी असणार आहे. ते मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पुढे सांगणार आहे. मात्र तुम्ही सगळ्यांनी हे डाउनलोड करायचं आहे. यातून तुम्हाला तुमच्या राहिलेल्या 50 दिवसांचं प्रॉपर नियोजन मिळेल. ठीक आहे. आता मुद्दा हा आहे की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, तर हे काय आपल्या कॉलेज एक्झामसारखं आहे का किंवा डिग्री लेवलच्या एक्झामसारखं आहे का की एक आठवडाभर अभ्यास केला आणि पास होतो, तर असं अजिबात नाही आहे. म्हणजे कोणीही धुरंधर असेल आणि त्यांनी म्हटला की इंजिनिअरिंगमध्ये सर मी ओव्हरनाईट अभ्यास करून 6 सब्जेक्ट काढलेले आहेत, तर हे स्पर्धा परीक्षांना अप्लाय होतं का, तर अजिबात नाही. स्पर्धा परीक्षा ही अशी असते की तुमच्या अगदी बालपणीचं नॉलेजसुद्धा तिथं अप्लाय होतं. असे बरेचसे तुम्हाला क्वेश्चन दिसतील ज्याची लिंक तुमच्या कुठल्या तरी लहानपणी अभ्यासलेल्या मुद्द्याशी लागणार आहे. म्हणजे शाळेमध्ये कधी अभ्यास केला असेल ना, असे मुद्देसुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये दिसतात. ठीक आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा ही एकूण आकलनावरती अवलंबून असते आणि त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा 5 की पॉईंट सांगतो आणि नंतर आपल्या मुद्द्याकडे येऊ. 5 की पॉईंट कोणते ते तुम्ही लक्ष द्यायचेच आहेत. म्हणजे ते 5 पॉईंट असे आहेत की ते जर तुम्ही टाळाटाळ केली किंवा त्या 5 पॉईंटकडे जर दुर्लक्ष केलं तर नक्कीच पुढचा एखादा अटेम्प्ट तुम्हाला लागू शकतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच एक गोष्ट क्लिअर करतो की हे सेशन बघणारे मे बी नवीन विद्यार्थी असतील, फर्स्ट टाईम एक्झाम देणारे असतील, तर त्यांना असं वाटू शकतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे 2-3 वर्ष घालवायचीच गोष्ट आहे. तर हा एक मोठा गैरसमज आहे. पहिल्यांदाच तो क्लिअर करतो. स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही म्हणजे त्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं की UPSC असेल, MPSC असेल किंवा इतर कुठलेही बँकिंग एक्झाम्स वगैरे सगळ्या, तर पोस्ट काढणाऱ्यांमध्ये संख्या सगळ्यात जास्त ही न्यू कमर्सची असते. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 1000 जागांसाठी UPSCने एक्झाम घेतली, तर त्यामध्ये 700 जागा अशा असतात, 600-650 जागा अशा असतात की जे अगदी फर्स्ट टाईम न्यू कमर जे असतात ना, तर त्यांनी त्या एक्झाम पास झालेत, असे 600-650 पोस्ट मिळवतात. ठीक आहे. मात्र काय होतं, स्पर्धा परीक्षांमध्ये जे टॉपर्स येतात ना, म्हणजे ज्यांनी टॉप केला आहे, तर ते 2-3 वर्ष एक्सपिरियन्सवाले असतात किंवा मे बी त्यांना 4 वर्ष 5 वर्ष लागलेले सुद्धा असतात आणि ऑलरेडी जे एखाद्या व्यक्ती पदावरती पण असेल, तर असे जण हे टॉपर असतात. ओके.
आता याच्यामध्ये अपवाद असतो बरं, की असं नाही की सगळे टॉपर म्हणजे 3-4 वर्षांपासून एक्झाम देत होते असेच असतील, असं अजिबात नाही आहे. म्हणजे असं अपवाद तुम्हाला सापडेल की जो फर्स्ट अटेम्प्टमध्ये टॉपर बनला आहे, मात्र याचं जर बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं, त्या व्यक्तीचं जर बॅकग्राऊंड बघितलं, तर ऑलरेडी त्यांनी त्याचा अभ्यास, स्पर्धा परीक्षेसंदर्भातचा अभ्यास हा डिग्रीपासून चालू केलेला असतो. म्हणजे त्याला एक 4 वर्षाचं बॅकग्राऊंड असतं आणि मग तो पहिल्या अटेम्प्टमध्ये टॉपर बनतो. तुमचं तसं नसेल तरी तुम्ही हरकत नाही आहे, काळजी करायचं नाही आहे. कारण स्पर्धा परीक्षा ॲटलिस्ट पास व्हाल हे तरी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. आणि आहेच, ते सत्यच आहे की जे न्यू कमर असतात त्यांचं 60-70% असं आहे प्रमाण जे आहे ना, तर 60-70% प्रमाण पास होणाऱ्यांचं न्यू कमर्सचं असतं. ठीक आहे. तर हा मुद्दाम तो गैरसमज जो असतो ना, की मी नवीन आलोय, जुने विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास करून बसले असतील, त्यांचा 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, मग मी पास कसा होईल, हे सगळे प्रश्न जे होते तर ते आता तुम्ही कचऱ्यात टाकू शकता. म्हणजे एक पहिल्यांदा तुम्हाला समजलंय की तुम्ही ही एक्झाम पास होणार आहात. पास होण्यासाठी जे 5 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते तुम्ही एक एक नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. पहिला म्हणजे तुमची रीडिंग स्पीड. स्वतःची रीडिंग स्पीडवरती काम करा. रीडिंग स्पीड म्हणजे तुमच्या वाचनाची जी स्पीड आहे, गती जी आहे ती वाढवावी लागते. स्पर्धा परीक्षा मूळतः वेळेचा सगळा खेळ आहे. टाईम मॅनेजमेंट कसं करताय, आता सेशनमध्ये पण आपण तेच बघतो ना की टाईम कसा मॅनेज करायचा. तर ऑलरेडी पेपरमध्ये सुद्धा तसंच होणार आहे. पेपरमधले 60 मिनिट, 120 मिनिट कसे मॅनेज तुम्ही करताय यावरती सगळा खेळ अवलंबून असतो. आणि खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षेला असं होतं पेपर 2 मध्ये की उतारे एवढे मोठे मोठे असतात की आपल्याला वाचायला वेळ पुरत नाही. आणि म्हणून त्या 2 तासामध्ये आपल्याला 80 क्वेश्चन अटेम्प्ट करणं सुद्धा होत नाही, वाचूनच होत नाही, त्यामुळे अटेम्प्ट होतच नाही. पहिल्या पेपर 1 मध्ये पण तसंच होतं की आपल्याकडं 1-2 तास असतात आणि 100 प्रश्न समोर दिसतात. तर असं बऱ्याचशा वेळेस होतं की आपलं वाचन कमी असल्यामुळे, वाचनाचा स्पीड कमी असल्यामुळे पेपर अटेम्प्ट झालेला नाही आहे, पूर्ण क्वेश्चनच वाचून झाले नाही. तर असं तुमच्यासोबत व्हायला नाही पाहिजे. हे मी कोर्सच्या फर्स्ट लेक्चरमध्ये का सांगतोय, कारण असं म्हणतात ना की 21 दिवस जर आपण सतत एक गोष्ट चांगल्या पद्धतीने केली तर आपण त्या गोष्टीमध्ये थोडं मास्टर होतो, किंवा ती गोष्ट आपण आपल्याला एक हॅबिट म्हणून आपण ती गोष्ट करू शकतो. तर आजपासून ते 21 दिवस मोजायला सुरुवात करा आणि तुम्हाला स्वतःच्या वाचनाच्या स्पीडवरती काम करायचं आहे. ठीक आहे. आणि फक्त वाचन भरभर करून जमणार नाहीये, तर त्यासोबत तुम्हाला त्याचं आकलन सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे जे वाचताय त्याला समजून घेता येईल असं तुमचा स्पीड बनला पाहिजे. आणि जर तुम्ही या गोष्टीवरती काम केलं तर 22व्या दिवशीपासून तुम्ही जे काही प्रॅक्टिस करणार आहात त्यामध्ये ऑफकोर्स तुमचा स्पीड वाढलेला दिसेल, त्यामुळं अटेम्प्ट वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्कोअर पण वाढेल. ठीक आहे. तर हा फर्स्ट की पॉईंट होता की तुम्ही तुमच्या वाचनावरती, वाचनाच्या स्पीडवरती काम करायचं आहे. दुसरा की पॉईंट हा आहे की तुम्ही अजिबात टाईम वेस्ट घालवू नका. टाईम वेस्ट घालवणं म्हणजे काय असतं बरं नेमकं, जे आपण अभ्यासाचं नियोजन करतो ना दिवसभरासाठी, तर तेच मूळ चूक आहे. आपण अभ्यासाव्यतिरिक्त कामांचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे आता स्पर्धा परीक्षा करतोय, राहिलेले 50-60 दिवस आहेत, शेवटचे दिवस आहेत, तर ह्यामध्ये आपला जास्त फोकस हा आपल्या अभ्यासावरतीच असला पाहिजे. 24 तास अभ्यासासाठी आहेत, त्यामध्ये कुठेतरी 7-8 तास झोप घालायची आहे, त्यानंतर 4 तासांचं आपलं आंघोळ, जेवण, स्नॅक्स बिक्स काय ब्रेक वगैरे सगळं. तर असे 8 आणि हे 4 12 तास आपण घालवले. आत्ता आपल्याकडे 12 तास आहेतच की जे आपण अभ्यासासाठीच वापरतोय. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षा करताना राहिलेल्या दिवसांमध्ये तरी ॲटलिस्ट तुमचं नियोजन हे तुमच्या बाकीच्या कामांचं असलं पाहिजे. आंघोळ किती वाजता करायची, तुम्हाला जेवणाला किती वेळ द्यायचा आहे, झोपेला किती वेळ द्यायचा आहे, तर या गोष्टींचं नियोजन बनवायचं आहे. बाकी राहिलेले तास हे तुमचे सगळे अभ्यासाचेच आहेत. ठीक आहे. इथं शेवटच्या दिवसांबद्दल आपण बोलतोय म्हटल्यावरती 2-2 तास फक्त अभ्यास करून परीक्षा पास होणार नाहीये. तुम्ही जर पूर्ण वर्षभर 2-2 तास रोज अभ्यास केला असेल तर काही हरकत नाही. मात्र आत्ताच्या या दिवसांमध्ये तुमचा पूर्ण वेळ, पूर्ण विचार, चालता बोलता उठता बसता फक्त अभ्यास डोक्यामध्ये असायला पाहिजे. आणि तो पण काही प्रेशराईज होऊन घ्यायचा नाहीये. पुढच्या त्या की पॉईंटवर मी येणारच आहे. तो तिसरा आपला मुद्दा असणार आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतःला प्रॉपर रेस्ट पण द्यायची आहे. रेस्ट म्हणजे फक्त झोप येत नाही, म्हणजे तुम्ही 7-8 तास तर झोप घ्यायचीच आहे, रेस्टमध्ये ते येणारच आहे की सलग तुमची 6 ते 7 तास झोप असायला पाहिजे. तुमच्या झोपेला तुम्ही स्प्लिट करू नका. म्हणजे असं करू नका की मी रात्री 12 ते 4 झोपलो, 4 तास झोप झाली, आता उठलोय अभ्यास करतोय, त्यानंतर परत कधी दुपारी 3 तास सलग झोपला, तर असं करू नका. सहसा दुपारी तर झोपायचंच नाही आहे, कारण तुमचा पेपर जो असणार आहे, म्हणजे पेपर 2 जो असणार आहे हा दुपारीच आहे. मग आत्तापासून जर दुपारी झोपायची सवय लावली तर पेपरमध्ये जाऊन पण झोप येईल. आणि ऑलरेडी पेपर असे होतात की तो म्हणजे ती भाषाच अशी असते पेपर 2ची, मराठी उतारे तसे असतात की कंटाळा येईल आणि मग डोकं दुखून झोप पण येईल. तर तसं होऊ देऊ नका.
सलग काय असेल ते संध्याकाळी झोप घ्या किंवा सकाळी, म्हणजे तुमचं जे काही शेड्यूल असेल त्या पद्धतीने सलग 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे. ठीक आहे. या व्यतिरिक्त अभ्यासामध्ये अभ्यास करताना दर 2 तासानंतर 10 ते 15 मिनिटांची रेस्ट असायला पाहिजे. ती रेस्ट ही झोपेशी संदर्भात नाही आहे. ही जी 2 तासानंतरची जी रेस्ट असणार आहे ही तुमच्या अभ्यासातून रेस्ट असणार आहे. त्या 10-15 मिनिटांमध्ये थोडंसं वॉक करा, थोडंसं फ्रेश व्हा, तोंड हातपाय धुवा, म्हणजे थोडंसं फ्रेश व्हा. काही चहा वगैरे घेत असाल तर घ्या, मात्र थोडा वॉक तरी करत जा. 100-200 मीटर चालायचं. यातून काय होतं, आपलं माइंड थोडंसं रिलॅक्स होतं. माइंडवरती ऑलरेडी आता हा जो स्पर्धा परीक्षांची तयारी आहे तो पूर्ण डोक्याचा खेळ आहे. इथं फिजिकल ॲक्टिव्हिटी बाकी होतच नाहीत. तर ज्यावेळेस तुम्ही 10-15 मिनिटांचा ब्रेक काढाल तर तुमचं माइंड त्या झोनमधून थोडंसं बाहेर येईल. त्याचा फायदा तुम्हाला होईल. तुमची ग्रास्पिंग पॉवर जी असते ना डोक्याची, तर ती वाढते. आता या गोष्टी लगेचच आपल्याला समजत नाहीत, याचे रिझल्ट मात्र तुम्हाला परफेक्ट दिसतीलच. ठीक आहे. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा 10-15 मिनिटांमध्ये झाल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. तुम्हाला पुढच्या सेशनसाठी तुमची तयारी करता येईल. ठीक आहे. तर हे तर 3 पॉईंट आपण बघितले. चौथा जो की पॉईंट आहे तर तो सब्जेक्टच्या प्रेमासंदर्भात आहे. प्रेम म्हणजे ते प्रकरण तर वेगळंच आहे. सब्जेक्टच्या प्रेमात पडू नका, हे मी तुम्हाला सांगतोय. सब्जेक्टच्या प्रेमात पडणं म्हणजे काय, की समजा मला पॉलिटी आवडतंय तर मी पॉलिटीच दिवसभर अभ्यासतोय. मला इतिहास आवडलाय तर मी इतिहासाच्याच मागं लागलोय. जॉग्रफी आवडलं तर काहीतरी जगाचं जॉग्रफी, मग त्यात ग्रह ताऱ्यांमध्येच अडकलोय. तर असं अजिबात होऊ देऊ नका. सब्जेक्टच्या प्रेमात पडल्यामुळं काय होतं की आपण त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट होऊ शकतो किंवा त्या सब्जेक्टमधलं बरंचसं नॉलेज तुम्हाला येईल. पण एका सब्जेक्टचं नॉलेज स्पर्धा परीक्षा पास होऊ देणार आहे का, तर बिलकुल नाही. स्पर्धा परीक्षा 7 ते 8 मेजर सब्जेक्टवरती बेस्ट आहे. तर तुम्ही एका सब्जेक्टमध्ये मास्टर झाला तर त्याचेच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील आणि बाकीचं काहीच येणार नाही. तर म्हणून बॅलन्स असलं पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा किंवा कुठलीही परीक्षा करताना बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. सगळ्या सब्जेक्टमधलं थोडं थोडं नॉलेज तरी असायलाच पाहिजे. बॅलन्स स्टडी करायचा आहे आणि त्याच्यामुळे एका सब्जेक्टच्या प्रेमात पडायचं नाही आहे. प्रेमात पडू आपण, पण ते थोडं नंतर. ठीक आहे. त्यानंतर 5वा की पॉईंट हा तुमच्या कामाच्या प्रोसेस संदर्भात आहे. कामाची प्रोसेस म्हणजे काय, आपण काय करतो की आपण एखादं काम करायला सुरुवात करायच्या आधी त्यावरती खूप विचार करतो. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करतोय की डोंट थिंक मोर, डू मोर. जास्त त्या गोष्टींचा फक्त विचार करत बसू नका, प्लॅनिंगमध्ये तुमचा वेळ घालवू नका. तर ते काम पटकन करायला सुरुवात करा. आणि म्हणजे काय होतं की समजा मला आज काय अभ्यासायचं आहे, तर हे मी सकाळी बसून फक्त रटत बसतो की मला हे टॉपिक करायचे, ते टॉपिक करायचे, किंवा मी प्लॅन आखत बसतो की मला कशा पद्धतीने पुढचं नियोजन करायचं आहे. पण ॲक्च्युली तुम्ही काम करत नाही, ॲक्च्युली तुमचा अभ्यास होत नाही. तुम्ही 1-1.5 तास त्याच्यामध्येच घालवता आणि तुमचा अभ्यास रखडला जातो. तर तसं अजिबात होऊ देऊ नका. 5 मिनिटांमध्ये डिसाईड करा की मला कुठले कुठले टॉपिक वाचायचे आहेत, कुठल्या कुठल्या विषयांमधले मुद्दे घ्यायचे आहेत आणि लगेच कामाला लागा. ठीक आहे. तर डोंट थिंक मोर, डू मोर हा मंत्र लक्षातच ठेवा. हे 5 की पॉईंट्स होते. आणि हा जो 5वा की पॉईंट होता ना, तर तो तुमच्या व्यवस्थितपणे मार्गी लागण्यासाठी, म्हणजे तुम्हाला दररोज कुठला अभ्यास करायचा आहे तर यासाठी म्हणूनच हे वेळापत्रक तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. या वेळापत्रकामध्ये दररोज कुठला विषय अभ्यासायचा आहे अगदी इन डिटेलमध्ये सांगितलं आहे. म्हणजे मी तुम्हाला 13 तारखेचं एक्झाम्पल दिलंच ना. 14 जानेवारीचं बघू. 14 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, विज्ञान विषयामधला श्वसन आणि उत्सर्जन संस्था अभ्यासायचा आहे. इतिहासामध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय अभ्यासायचे आहेत. त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला नागरिकत्व बघायचं आहे. नागरिकत्व तर खूप चर्चेमध्ये आणि आपल्याला 100% यावरती क्वेश्चन दिसतीलच. आणि अंकगणित विषयामध्ये LCM आणि HCM करायचं आहे. आता इथं तुम्हाला या टाइम टेबलमध्ये दररोज अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, अंकगणित किंवा बुद्धिमापन चाचणी हे अल्टरनेट डेज तुम्हाला मिळत राहणारच आहे. हे टाइम टेबलच त्यानुसार बनवलं आहे की तुम्हाला तुमचा वेळ प्रोडक्टिव्ह यूज करता यावा, तुम्हाला तुमचा स्कोर वाढण्यासाठी मदत व्हावी. कारण आपण ऐकतो की सगळेजण आपल्याला सांगत राहतात की CSAT तुम्ही दररोज करायचं आहे, CSAT प्रॅक्टिस तुम्ही रोज करायला सुरुवात करा. पण तुम्हाला ॲक्च्युली तशी प्रॅक्टिस करायची इच्छाच होत नाही. तर तसं होऊ नये. तुम्ही दररोज CSAT या विषयाच्या टचमध्ये राहाल, म्हणजे पेपर 2च्या टचमध्ये राहावात. यासाठी आम्ही प्रत्येक पहिल्या दिवसापासून अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, काही दिवसानंतर 1 आठवड्यानंतर तुम्हाला लगेचच मराठी उतारा वाचन दिसणार आहे. मराठी उतारा वाचन तुमच्याकडून पॅसेज सॉल्व्ह करून घेतले जातील, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे याचे ट्रिक सांगितल्या जातील, कसं वाचन करायचं हे तुम्हाला यावरती आधारित लेक्चर्स मिळणार आहेत. त्यानंतर मग इंग्रजी उतारे कसे अभ्यासायचे हे पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही दररोज अंकगणित, बुद्धिमापन चाचणी किंवा मराठी उतारा वाचन किंवा इंग्रजी उतारा वाचन, तर या सगळ्या विषयांच्या टचमध्ये राहाल आणि जेणेकरून तुमचा स्कोर हा भरपूर इम्प्रूव्ह होणार आहे. फक्त प्रोसेसवरती ट्रस्ट करून व्यवस्थितपणे याला फॉलो करा.
तुम्हाला तुमच्या दिवसातले 10 तास यूज करायचे स्व अभ्यासासाठी आणि लेक्चर बघण्यासाठी 3 ते 4 तास. तर हे 14 तासांचं तुमचं टाईम मॅनेजमेंट असणार आहे, ज्यामध्ये सकाळचे 4 तासांचं तुमचं एक सेशन बनेल. सकाळी स्वतः तुम्ही अभ्यास करताना 4 तास स्वतः वेळ काढायचा आहे आणि त्या 4 तासांमध्ये GSचा सब्जेक्ट निवडायचा. ठीक आहे. सकाळी सकाळी चुकून सुद्धा आता या राहिलेल्या 50 दिवसांमध्ये करंट अफेअर अजिबात वाचू नका. करंट अफेअरसाठी मी तुम्हाला वेळ सांगतोय. पहिल्यांदा GS घ्यायचं उठल्यावरती, कारण उठल्यावरती आपण सगळ्यात फ्रेश असतो. माइंड आपलं सगळ्यात स्टेबल असतं, सगळ्यात जास्त स्टेबल. याचं स्टेबल असण्याचं रिझन आहे की आपण दिवसभर अजून इंटरॅक्ट झालेलो नाही आहे. सकाळी आपली झोप झाली आहे, उठलो आहे, तर आपलं माइंड सगळ्यात फ्रेश असतं. तर या फ्रेश वेळेला तुम्ही तुमच्या GSच्या सब्जेक्टला यूज करायचं. तो सब्जेक्ट कुठला निवडायचा हा तुमचा भाग आहे, पण सकाळी सकाळी GSचा म्हणजे आपला सामान्य अध्ययनाचा विषय निवडा. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री, जॉग्रफी, विज्ञान, कुठलाही टॉपिक घ्या, पण तो GS संदर्भात असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सकाळचं 4 तासाचं सेशन होईल. त्यानंतर तुमचं लंच टाईम असणार आहे. त्यानंतर तुम्ही 2 तास वेळ काढायचा आहे CSATच्या प्रॅक्टिससाठी. CSATची प्रॅक्टिस ही मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमधूनच करायची आहे, कारण तेच उतारे किंवा तेच पॅसेज जे असतील, तेच गणितं असतील, जी अगदी स्टँडर्ड सेट केलेला आहे. आयोगाचेच पेपर आपण बघतोय, तर त्याच रिलेटेड तुम्हाला भाषा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये दिसणार आहे. तर म्हणून प्रॉपर मागच्या वर्षीच्याच पेपरचं जे काही पेपर असतील तर तेच तुम्ही सॉल्व्ह करायचे तुमच्या पेपर 2 तासी. ठीक आहे. तर CSAT जे असणार आहे हे 2 तास वेळ काढायचा आहे आणि जो दुपारचा टाईम असणार आहे, एक्झॅक्ट जो पेपरचा वेळ असणार आहे, तर तोच तुम्ही इथे युटिलाइज करायचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आणखीन 2 तासाचं सेशन येईल, जे तुम्हा सगळ्यांसाठी करंट अफेअरचा टाईम काढणारा असेल. इव्हिनिंगचा वेळ ठरवा आणि त्या वेळेमध्ये तुमचे करंट अफेअर कंप्लीट करायचे. करंट अफेअर कुठून करायचे तर 2019 पूर्ण, जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 हा पूर्ण वर्ष तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मार्च 2020 पर्यंतचा पण अभ्यास झाला पाहिजे. हे आपल्याला आयोगाने नोटिफिकेशन थ्रू सांगितलेलं नाही आहे. मात्र आयोगाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये त्यांना क्वेश्चन विचारले होते, कुठल्या तरी पेपरला त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की मार्च 2020 पर्यंतचा अभ्यास तुमचा असायला पाहिजे. ठीक आहे. याचा अर्थ आपण असा पण काढू शकतो की राज्यसेवा पूर्व परीक्षेला जुनेच पेपर असतील, तर त्यामुळे मार्च 2020 पर्यंतचे करंट अफेअर तुमचे असायला पाहिजेत. आणि ऑलरेडी आम्ही 22 तासांचं 2019 साठीचं पूर्ण सेशन अवेलेबल करून दिलं आहे. ते तुम्ही अभ्यासायचं या 2 तासांमध्ये आणि तुम्हाला जे तुमचे बाकीचे राहिलेले करंट अफेअर आहेत तर तुम्हाला या कोर्समधून मिळत राहतील. ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखीन जो पुढचा सेशन तुमचा असणार तो म्हणजे रात्रीचा, आणि तो सगळ्यात शेवटचा सेशन आहे दिवसभरातला, आणि तो असणार आहे रिव्हिजनचा सेशन 2 तासांचा, जो तुम्ही सकाळी GS अभ्यासला किंवा जे तुम्ही CSATमध्ये काही उतारे वाचले असतील किंवा CSATमध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील, तर या सगळ्यांना फक्त एक उजळणीच्या माध्यमातून डोळ्यापुढं आणायचं आहे. GSमध्ये जे तुम्ही क्वेश्चन किंवा जे काही अभ्यास केला तर ते क्वेश्चन पद्धतीने कशा पद्धतीने ॲनालाइज करता येईल, तर हे सगळं रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे. ठीक आहे. तर असं 4 + 2 + 2 + 2 तर असं 10 तासांचं नियोजन आहे. तुम्ही यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. पहिल्या 4 तासाचं सेशन ठेवण्याऐवजी 3 तासाचं करा. शेवटचं रात्रीचं 2 तासांच्या ऐवजी रिव्हिजनचं 1 तासाचं करू शकता, जेणेकरून हा अभ्यास तुमचा 8 तासांचा बनेल आणि तुम्हाला लेक्चर 3 ते 4 तासांचे बघायचे आहेत. तर हे प्रत्येक लेक्चर अराउंड 45 मिनिटांचं असतं. एका दिवसामध्ये 4 लेक्चर्स आहेत. तर 45 मिनिटांना तुम्ही इथलच्या तुमच्या डेली शेड्यूलच्या व्यतिरिक्तच्या वेळेमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि एक छोटासा सल्ला देतो आहे की बऱ्यापैकी सोशल मीडियापासून लांब राहा. म्हणजे फेसबुक यूज करत असेल तर त्याच्यापासून लांब राहा, व्हॉट्सअपपासून थोडं लांब राहा. जे काही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारा सोशल मीडिया आहे त्याच्यापासून लांब राहा. या 60 दिवसांमध्ये तुम्ही जर सोशल मीडियापासून लांब राहिला तर जो काही मुख्य परीक्षेनंतर, इंटरव्ह्यूनंतर जो रिझल्ट येईल तर त्यानंतर हीच सोशल मीडिया तुम्हा सगळ्यांना जवळ कराल. म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी ते लोक मागं लागतील. तर या 60 दिवसांमध्ये तेवढं स्वतःला थोडं केअरफुली जपा की हे 60 दिवस तुम्ही इतर कुणालाही देऊ नका. स्वतः हे यूज करायचे आहेत, स्वतःच्या अभ्यासासाठी यूज करायचे आहेत, स्वतःच्या भविष्यासाठी यूज करायचे आहेत. ठीक आहे. तर मी बरेचसे मुद्दे आय थिंक कव्हर केलेले आहेत आणि भरपूर सारं आणखीन सुद्धा तुमच्यासोबत डिस्कशन करायचं आहे. पण एकाच दिवशी जास्त बंबार्डिंग नको. थोडं तुम्ही लेक्चरमध्ये पण लक्ष द्या, लेक्चर्स पण बघा, प्रॉपर अभ्यास करा आणि अधूनमधून मी तुमच्यासोबत असं इंटरॅक्शन ठेवत राहील. तुमच्यासोबत इम्पॉर्टंट टॉपिक्सची लिस्ट पण शेअर करायची आहे. तर ऑलरेडी तुम्हाला टाईम टेबलनुसार तर सगळ्या टॉपिकची लिस्ट मिळाली आहे.
पण डू ऑर डाय टॉपिक जे आहेत ना तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे इतिहास विषयामधले मोजकेच 10 टॉपिक कुठले करायचे आहेत, म्हणजे ते करायचेच आहेत, त्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय गत्यंतर नाही म्हणजे त्याशिवाय एक्झामच पास होता येणार नाही, मार्कच मिळणार नाहीत. तर असे काही 10 टॉपिक असतील, जॉग्रफीमधले 10 टॉपिक असतील, पॉलिटीमधले. तर हे डू ऑर डायवाले टॉपिकचे लिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुमच्यासोबत एवढं काही डिस्कस करायचं होतं. आपण प्रॉपर नियोजन बनवलेलं आहे. याला आम्ही खूप विचार करून प्रत्येक मुद्दा तुम्हाला कोणत्या सिक्वेन्समध्ये मिळाला पाहिजे तर अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार करत हे सेशन बनवलं आहे आणि हे टाईम टेबलसुद्धा बनवलं आहे. तर नक्कीच ते टाईम टेबल अगदी डोळे झाकून फॉलो करा. मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं ना की स्वतः पहिल्यांदा टेस्ट करा की 2 दिवस स्वतःसाठी द्या. ह्या नियोजनामध्ये 2 दिवस स्वतःला गुंतवून बघा की हे तुमच्याकडून फॉलो होतं आहे का. स्वतः एकदा 2 दिवस दिले, स्वतःला पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं की आपल्याला ह्या विषयातलं बरंचसं नॉलेज मिळायला लागलं आहे, हे टाईम टेबल माझ्यासाठी सुटेबल आहे, आता मला समजलं आहे की मला भरकटत अभ्यास करायची गरज नाही आहे, इथं ऑलरेडी टॉपिक दिले आहेत, त्यांचं वेटेज एक्झामसाठी जास्त आहे, तर हेच मला करायचं आहे. हे जर तुम्ही 2 दिवस करून बघितलं ना तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एक इंग्रजीमधली ना प्रसिद्ध म्हण आहे, ऑलरेडी मी भरपूर वेळेस यूज केली आहे, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रूथ. म्हणजे जर तुमच्याकडं खूप सारे कुक असतील ना जेवण बनवायला, स्वयंपाक बनवायला, तर नीट जेवण बनणार नाही आहे, खराब होईल. एकच कुक असला पाहिजे. मी हे का सांगतोय, स्ट्रॅटजी तुम्ही एकच फॉलो करा. एक तर स्वतःची फॉलो करा, ही सांगितली आहे, ही जर पटली 2 दिवस अप्लाय झाली, ही फॉलो करा. नाहीतर कुणी तिसऱ्याने सांगितली असेल तर त्याची जर तुम्हाला चांगली वाटली तर ती फॉलो करा. मात्र एकच स्ट्रॅटजी वर्क करते, ठीक आहे. मल्टिपल स्ट्रॅटेजी यूज करू नका, उगाचच तुमचा अभ्यास स्पॉईल होऊन जाईल. तर आजच्या सेशनमध्ये तुमची इथंच रजा घेतो. आपण तर आता इंटरेस्टिंग सेशन्समध्ये भेटणारच आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.